दुसरे नमन विसापूरच्या सोमदाई मातेला, दुसरे नमन विसापूरच्या सोमदाई मातेला. आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो तिसरे नमन बसलेल्या मायबाप मंडळीला, तिसरे नमन बसलेल्या मायबाप मंडळीला. आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो चौथे नमन चंद्र सूर्याला, चौथे नमन चंद्र सूर्याला, चौथे निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो निरंकारूपा, आदि नमो नमो
बाप ज्वारे ज्वारची माई बाप ज्वारे पार्वतीच्या गळ्यातील हार ईश्वराचा पुन्हा बरोबर त्याचा मी करीतो स्वीकार ज्वार करीतो मी ज्वार ज्वार करीतो मी ज्वार ज्वार करीतो मी ज्वार ज्वार करीतो मी ज्वार करीतो मी देवा तुमच्या उद्यासाठी आलो देवा तुमच्या उद्यासाठी आलो आलो ज्वार करीतो मी 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 भटकेची वेळ आहे मी एका पाया पडतो आणि एका कोपऱ्यामध्ये बसतो सुभाष रघुनाथ कदम से म्हणतात हो माझला भटजी असे म्हणतात भटजी असे 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 हो माझला 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 भटजी असे म्हणतात 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 हो माझला भटजी असे म्हणतात भटजी असे म्हणतात हो माझला भटजी असे म्हणतात अरे रणजितजानो तुमची सारी गडबड राहू द्या आधी माझ्या देवाची पूजा करू द्या नंतर काय आहे ते पाहतो केशवयन महा माधवयन महा विशापूरयन महा कुंभलेयन महा कुंभल्याचा बाजारयन महा मंडणगडयन महा अरे रणजितजानो साऱ्या गडबडीत मी देवाची अगरबत्ती विसरलो कुठे काय काय बघतो अगरबत्ती पण भेटत नाही अनिशा दीपक कदम अनिशा दीपक कदम याच करून भरतीसाठी 100 रुपये केशवयन महा हे हाल द्या तुमचा महादेवयन महा सारखी काठी सुटते हो तशी खवला काय माहिती काय काठी सुटते काय माहिती वरची काकाची काठी सुटायची लग्न लावताना त्याची काय काय असते कशीच माझी आहे बोला पाटील असे म्हणतात हो मजला पाटील असे म्हणतात पाटील असे म्हणतात हो मजला पाटील असे म्हणतात पाटील असे म्हणतात हो मजला पाटील असे म्हणतात पाटील असे म्हणतात
बरोबर हा आहे. देवगड असा आलेला आहे. आज चैत्र पौर्णिमा काल झालेली आहे आणि या गावचे विसापूर गावचे मानकरी या ठिकाणी आज आमचा कार्यक्रम ठेवलेला. त्या निमित्ताने आमचे भटजी काका पूजा व्यवस्थित करत आहेत का आज भरपूर वर्षानंतर देवळाकडे जाण्याची इच्छा झालेली आहे. आमचे भटजी काका काय करत आहेत ते आम्ही पाहणार आहोत. गाडी माझी आधी इकडे खावा. ठीक आहे. सारखी सुट्टी आहे. काय करणार? कोण आलं काय माहिती, पाटील आले का कोण आले? राम राम भटजी काका, राम राम. ओ भटजी काका, राम 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 राम. ही दांडी कधी तुटली? भटजी काका, राम 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 राम. राम 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 राम. अरे लंडनच्या लांबून बोल. म्हणजे लांबून बोल म्हणजे तू आंघोळी केलेलं नसणार. मी आंघोळी करूनच आलेला आहे. काय म्हणताय? राम राम भटजी काका, राम राम. राम 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 राम. बरं ठीक आहे. काय म्हणालात? राम राम भटजी काका, राम राम. राम 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 राम. बोल. ठीक आहे. देवाची साफसफाई केली. सर्व ठीक आहे. देवाला निवेद्य दाखवला. अरे रणदिनच्या तेही सरलो. विसरला? हो. ते कसे काय? आई साईड बायकोची गडबड आणि त्या काट्यांची पोरांची गडबड. काय द्यावं म्हणजे ह्याच्यामध्ये मी विसरलो. जाऊन घेऊन येऊ नको का? नको नको. गोडा नव्हे त्या हे ते दाखवतो. ठीक आहे. पाटील हा, देवाला नैवेद्य दाखवलं. दाखवलं? होय. मग ते नैवेद्य थोडेसे मला द्या. काय म्हणताय? अहो देवाला निवेद्य दाखवलात ना, हा. मग थोडेसे निवेद्य मला द्या. अहो या नैवेद्यावर वर्षाच्या 12 महिने महिन्याच्या 30 दिवस माझी बायका पोरा जगत असतात. तुम्हाला देऊन मी काय करू? काय म्हणालात? वर्षाच्या 12 महिन्याने महिन्याच्या 30 दिवस. वर्षाच्या 12 महिन्यांनी महिन्याच्या 30 दिवस. हा या नैवेद्य माझी बायका पोरा जगत असतात. तुम्ही अशीच मनुवादी आहे. मग आम्हाला सगळ्यांना लादले. हा त्याच्या कारणाने अहो थोडेसे निवेद्य द्या. ठीक आहे घ्या तर. हा, ठीक आहे. लांबून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. टच करता कामा नये. मग टच केल्यानंतर अहो मिनिटाला होईल. आणि विठ्ठल झाल्यानंतर परत मला घरी जाऊन आंघोळी करायला लागेल. होय का? ठीक आहे, द्या तर. हा घ्या तर. पाटील नैवेद्य गोड लागला का? अहो, भटजी काका तुम्ही नैवेद्य खा मग? आणि मला विचारा गोड लागलं का? ठीक आहे. घ्या तर. भटजी काका हा बोला. थोडेसे नैवेद्य मला द्या. चालेल ठीक आहे. झालं झालं. शेवटी नच केला तुम्ही. टच केला? म्हणजे काय? हा हा, ठीक आहे. बोला. भटजी काका हा बोला. नैवेद्य वगैरे टाकून ठीक झालेलं आहे. होय. परंतु मला एका तुम्ही देवाची साफसफाई व्यवस्थित केलेली नाही. सर्व ठीक केलेलं आहे. पण मला एक शंका आहे. शंका आहे. हा. ती कोणती? मला एका कोपऱ्यामध्ये किंचित अशी घाण दिसते. एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला किंचित घाण दिसते. हो. टाकवा भाऊ. ठीक आहे. पाणी द्या बघूया. हा, पाणी पिया. टाकी सुटते. वसंत तांबुडकर 100 रुपये. नम्रता नारायण सालुंके यांच्याकडून 100 रुपयाला आम्ही म्हणलं त्यांचे आभार आहे. धन्यवाद. भटजी काका हा बोला. माझ्या बोटासमोर बघायचं आहे. ठीक आहे. दिसतंय माझं बोट? दिसतोय. कुठं आहे? अरे तो काय तिकडे? इकडे जा बा, इथे आहे. नम्रता नयन सालुंके. अहो तुम्हाला सांगतो. नम्रता नयन सालुंके यांच्याकडून 100 रुपये आले. आम्ही म्हणलं आभार आहोत. कुणाला? भटजी काकाला या पाठवून ना. आणि मला सांगा. हा. आधी ऍक्टिंग कमी करायला लागेल. भटजी काका आणि त्यांची अस्मिता बघा. हा. यो ना. हो काय? मग त्याला क्लिअर दिसतो. क्लिअर दिसतो ना. डॉक्टरने दिले. हो हो डॉक्टर. तुमच्यासाठी हा. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहे. ठीक आहे. भटजी काका काय बोला? मला एक शंका आहे ना. हा. मला एका कोपऱ्यामध्ये किंचित अशी घाण दिसते. तुम्हाला शंका आहे? हो. ठीक आहे दाखवा भाऊ. माझ्या बोटासमोर बघायचं आहे. ठीक आहे. दिसतोय? हा दिसतोय. हरे राम हरे राम हरे राम. हो इकडं बोट आहे इकडं. हा? हा बोट इकडं आहे. कुठे आहे? हा बघा. थांबा आम्ही चष्म्याची तास पुसतो. थांबा.
चष्म्याची काच पुसल्याशिवाय दिसणारच नाही. ना, मग ह्या- मग बघू दे इकडं वळ. ह्या साईडला हरे राम येऊ. हरे राम हा हरे राम बरोबर आहे का हो मंडळी? नंबर काय आहे? अहो 14 नंबर. हरे राम हरे राम हरे कोण राम दिसतोय? हरे हा राम दिसतो. अंश रुपेश चव्हाण दुधरोळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद नंतर कवनाच्या वेळेला बघा 100 रुपयाच्या 200 500च्या पण द्याल. हरे राम पण हरे नको राम का मग हसून राहा. हरे राम हरे राम वरती बघ का? आता खरं, हा. कोण दिसत आहे? हरे राम दिसतोय, हा. दिसतोय clear. बोला. बघा हरे राम हरे राम हरे राम हरे राम पाटील चोर. हरे राम. पाटील चोर. हरे राम. पाटील चोर. पाटील चोर. हरे राम बाप रे. हरे राम हरे राम कोण हा? कोण आहे? तो केवढा मोठा ह्याचा काय? हरे राम काय एवढा मोठा? ह्याचा फेटा हो. फेटा असा बोला ना. मी काय बोललो? मग तुम्ही बोलता केवढा मोठा होय, ह्याचा याचा फेटा काय? फेटा. हा, वरती बघा. हा. तो काहीतरी म्हणत आहे काय म्हणत आहेत? तुम्ही ऐका हो. पण थांबा. हरे राम हरे राम हरे राम हा, हरे राम ऐकलं? हरे ऐकलं राम नेमकं ते. काय मग ऐकलं? हरे राम वर्षाचा हरे- एकदा आलाय पाटील हरे- हाराम पाटील हाराम पाटील हरे हाराम. राम हरे राम बघा, ऐका. लोकांनी ऐकले. काय हो? नेमकंच बघा ऐकायचं. हरे राम पाटील हाराम पाटील हाराम. बघा हरे राम मी हरे ऐकलं. राम मग ऐका. हरे राम ठीक आहे हरे राम हरे राम हरे राम हरे राम तो काय म्हणत आहे? मी ऐकलं. भटजी हराम भटजी हराम भटजी हराम. मला वाटलं ना तुझ्या म्हणजे पाटील. हा मला ऐकलं. हा. विचार आहे मी. हा. हरे राम हरे राम हरे राम वर्षात ना एकदा आलाय पाटील हाराम पाटील हाराम. असं बोलत आहे. असंच म्हणत आहे. असंच म्हणत आहे ना? काय रे बाबू? हरे राम नाही हरे राम ऐक रे, ऐक रे. हरे राम काय बोलतोय? वर्षात ना एकदा आलाय पाटील हाराम. हरे राम बोला. असं नाही म्हणत आहे. हरे राम हरे राम हरे हे राम ऐक. हरे हा, राम हरे राम हरे राम पाटील हालकट. हलकट आहे. हराम काय असेल तर असेल. ठीक आहे. तो काय म्हणत आहे ना मी ऐकतो हरे राम. आणि तुम्हाला सांगतो. हरे राम हरे राम भटजी गंगा हरे राम. तो हराम हरे- हरे राम बोलतोय. हरे राम. कोणतरी देवाचं म्हणताय. भटजी गंगा हरे राम हरे राम हरे राम अरे बाप हरे हरे राम हो भटजी गंगा हरे राम भटजी गंगा हरे राम हरे राम हा. हरे राम त्या गळ्यामध्ये विठोबाचे हार देखील आहे. हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम दर्शना दिलीप कदम यांच्याकडून भटजी काकासाठी 100 रुपये आले आहेत. मंडळ त्याच्या आभारी आहोत. धन्यवाद. विठोबाचे हार तुझ्या कंठी कैसे आले. 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 विठोबाचे हार तुझ्या कंठी कैसे आले.
हा काय म्हणत आहे महाराज? काय म्हणत आहे? गाव वळदी कंका भलते सलते बोलता. असं म्हणत आहेत का? हा. अरे मेल्या तुझ्या बापाचं भय काय? तुमचे आणि आमचे माय बाप एकच आहे. वळदी कंका काय म्हणत आहे? काय म्हणत आहेत? तुमचे नी त्याचे माय बाप एकच आहे. मंडळी असा कधी होईल का? हे कुठे चोकोबा आणि मी कुठं ब्राह्मण? होत का? होईल का? नाही होणार. ते कसे काय? निर्गुणापासून अवघे झाले. अरे निर्गुण तुम्हा काय ठावे? आत्मस्वरूप शोधून पावे. वळदी कंका हा, काय म्हणत आहे? काय म्हणत आहेत? जोगोबारा असे म्हणत आहे, हा, आत्मस्वरूप शोधून पाहावे. काय म्हणत आहे? काय म्हणत आहेत? तुमचे आत्मस्वरूप शोधून पहा. ठीक आहे, पाहतो. चष्मा बरोबर दिसतोय ना? काय दिसतोय एकदा? मंडळी कशाला ठेवली? कुठल्या डॉक्टरकडे आणलं तू? बरोबर आहे ना? मंडळी काय दिसतोय का हो? हे काय दिसते? मग ह्याला काय सांगायचं आता? आत्मस्वरूप आम्हा कळेना. नाही तर संतांशी शरणे जाणा. संतांशी शरण गेल्याने काय होते? 84चा फेरा चुकतो. हे ज्ञान तुम्हा कोणापासून प्राप्त झाले? ज्ञानदेव रक्त प्रसादी केलेले विठ्ठला 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 विठ्ठला. वळदी कंका हा बोला. महाराजांनी भरपूर काय ज्ञान दिलेलं आहे. हा, तर मी आता तुमच्या दोघांची भानगड मिटवणार आहे. ठीक आहे, मिटवा तर. वळदी कंका हा बोला. देवाची साफसफाई तुम्ही करता, हा. देवाची पूजा तुम्ही करता. हा बरोबर तर आहे. माझ्या डोक्यात असा विचार आलाय, हा, जर आता हे महाराज एवढे बोलतात ना तुमचे आत्मस्वरूप शोधून पाहावे, हा, हा, बरोबर आहे. मग वर्षाच्या 12 महिने पूजा करतो. वर्षाच्या 12 महिने महिन्याचे 30 दिवस मी पूजा करतो. हा, मग आता माझ्या डोक्यात अशी आयडिया आली, काय आहे? बोला. देव कोणाला शरण जातील हा, त्याचेच ते देव. मंडळींना तरी माहितीच आहे. काय माहिती आहे? देवाची पूजा कोण करतो? भटजी काका करतात ना, किंवा गुरं वगैरे असतात. बरोबर आहे. वर्षाच्या 12 महिने महिन्याच्या दिवस मी पूजा करतो. हा, मग देव कोणाला शरण जातील? देव पण मला शरण येणार हो. ठीक आहे. हे कुठं आले हे देवाले ह्याला कोण देत?